येळकोट येळकोट जय मल्हार। श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची उपासना केली जाते। खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी। या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले। नवरात्राचे 5 दिवस उपास करून 6व्या दिवशी तो सोडतात। 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात। देवाला बेल, दवना व झेंडूचे पाने फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात। खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजे हळदीची पूड। खंडोबाच्या कुलधर्मासाठी चंपाषष्ठी या दिवशी ढोंबरा, कणकेचा रोगडा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो। तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात। देवापुढे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात। खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे। त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे। रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आला आहे। सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे। श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानाबाई यांचा विवाह झाला। माघी पौर्णिमा हा म्हाळशेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीस मान देऊन मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले। खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे। खंडोबाला मनी आणि मल्लाचा वध केला म्हणून मल्हारी, मल्हार, म्हाळसाकांत, मार्तंड भैरव किंवा खंडोबा म्हणतात। स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खड्गास मल्लासुराचा वध करण्यास आला। त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले। हा श्री शंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले। बेल भंडारा वाहने हीच त्यांची प्रमुख भक्ती होय। हळद पूड, सुक्या खोबऱ्यांच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करतात। याचा अर्थ असा सांगितला जातो की हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल। खंडोबाच्या 4 हातात खड्ग, त्रिशूल, डमरू व रुधिरमुंडासह पानपात्र असते। जवळ कुत्रा असतो। मानाप्रमाणे प्रथम मान हा नंदीला, त्यानंतर घोड्याला व त्यानंतर कुत्र्याला असतो। खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात। खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा केली जाते। बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच। लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात। घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते। या दिवशी देवाची स्वच्छता करून पूजा केली जाते। कापूर, चंदन मिश्रित पाणी त्या भांड्यात ठेवून त्याला पूजेसाठी वापरले जाते। पूजा करताना फुले, गुलाल, भंडारा वाहावा। भंडारा लावलेले तांदळाचे दाणे वाहावेत। पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी, कमळे व इतर रंगांची फुले, पारिजातक, झेंडूंची, मालती फुले अर्पण करावीत। पत्री म्हणून देवाला नागविलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळशीपत्रे, दुर्वा, आंब्याची पाने, जाईची पाने अशी सबकाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे। देवासमोर सुगंधी धूप लावावा। उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावे। देवासमोर वाटीत दूध ठेवावे। त्रयोदशीच्या पानाचा विडा देवाला अर्पण करावा। त्यानंतर विड्यांची माळ बांधावी। देवाजवळ नंदादीप 6 दिवस तेवत ठेवावा। देवाला रोज माळ वाहावी। देवाला रोज पूजा करावी, नैवेद्य करावा। आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात। मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्तोत्राचे पठण नवरात्राच्या या दिवसात फार फलदायी ठरते। सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोकड्याचा नैवेद्य दाखविला जातो। खंडोबा नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी घालतात। महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात। कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो।
चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन, वाघ्या मुरळीस भोजन घालावेत. भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवालाही तेल व नैवेद्य घेऊन जावे. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानात पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. अनेक ठिकाणी वारी मागणी ही पद्धती आहे. वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात. ताम्हण घेऊन 5 घरी खंडोबाची वारी म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते. त्यांची घरी जाऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. त्यामुळे अशा घरात खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. या नवरात्रात आपल्याला शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान धर्म करावा. अन्नदानास फार महत्त्व आहे. कुंकू अक्षदांसह पानविडाही द्यावा. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्व जीवनाचा आनंद मिळावा. तसेच आपल्यावर येणारे संकटे नाहीसे व्हावीत यासाठी षडनवरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत. घरामध्ये व्रत पाळणे, उपवास करणे, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.